सत्ता संघर्षाच्या निकालाला आता काही अवघे तास उरले आणि यानंतर आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपा आमदार प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रवीणजी, आपण जर बघितलं तर उद्या सत्ता संघर्षाच्या निकालावरती अंतिम सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात होणार आहे आणि यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरवरती टीका केलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। नार्वेकर हे न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत तर एकनाथ शिंदे आरोपीच्या भूमिकेत आहेत। अशात आरोपी आणि न्यायाधीश कसे भेटू शकतात हा प्रश्न उपस्थित केलाय त्यांनी। उद्धव ठाकरेंचा रडीचा डाव आज त्यांच्या स्टेटमेंटच्या निमित्तानं बघायला मिळाला। कारण न्यायव्यवस्था कुठलीही असो किंवा विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर हे त्या भूमिकेत असो, ते कायद्याला अनुसरूनच त्या ठिकाणी नियमानुसार निर्णय घेतील। आता कायदेशीर बाबतीमध्ये आपला कुठंतरी त्या ठिकाणी बॅकफुटला असल्याचं उद्धव ठाकरेंना दिसतंय आणि मग उद्या त्या ठिकाणी निकाल कदाचित आपल्या बाजूनं लागला नाही तर जनतेच्या मनामध्ये परसेप्शन क्रिएट करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण उद्या निर्णय होणार आहे, निर्णय होईपर्यंत तरी धीर धरायला पाहिजे ना। परंतु आता आपण हरणार आहोत अशा मानसिकतेतनं उद्या जर निकाल आला तर जनतेला असं वाटावं की त्या ठिकाणी मुख्यमंत्री, सरकार आणि अध्यक्ष यांनी मिळून त्या ठिकाणी प्रतारणा केले, अशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्यासाठी रडीचा डाव उद्धव ठाकरे खेळलेत। तुम्ही जे म्हणतायत तसं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। निकाल जर उद्या काहीही आला मात्र जनतेच्या न्यायालयामध्ये खरं काय ते पुढे यायला हवं आणि यासाठीच ही माहिती मी तुम्हाला सांगतोय असं म्हणते। नाही, म्हणून मी आपल्याला बोललो ना की परसेप्शनवर राजकारण करण्याची त्यांची पद्धत आहे। कारण त्यांनी कधी विकासाचं राजकारण केलं नाही, कधी जनहिताचं राजकारण केलं नाही, सर्वसामान्यांसाठी राजकारण केलं नाही, शेतकऱ्यांसाठी राजकारण केलं नाही, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर कधी बोलले नाहीत। केवळ भावनिक वातावरण तयार करायचं, जातीय तेढ निर्माण करायच्या, प्रक्षोभक वातावरण तयार करायचं आणि अशा प्रकारचं इमोशनल परसेप्शन क्रिएट करून आपल्याला या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही लाभ मिळतोय का, हाच केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं दिसून आला। तुम्हाला काय वाटतं उद्या सत्ता संघर्षाची सुनावणी आहे, राहुल नार्वेकर यांच्या न्यायालयामध्ये काय होईल आणि उद्धव ठाकरे जसं म्हणतायत जनतेच्या न्यायालयाची भाषा करतायत, जनतेच्या न्यायालयात देखील काय परसेप्शन तयार होईल? एक लक्षात ठेवा, राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधिमंडळ हे पण जनतेचं न्यायालय आहे। तिथेच तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि तिथले अध्यक्ष हा जनतेचाच प्रतिकात्मक भाग असतो। परंतु आता कायदा कानून यांनी आपल्याला निर्णय आपल्या बाजूनं मिळणार नाही असं आता त्यांचा ठाम समज झाल्यानं या ठिकाणी अशा प्रकारची धडपड जनतेच्या न्यायालयात बोलून उद्धव ठाकरेंची सुरू आहे। विधिमंडळ हे सुद्धा जनतेचं न्यायालय आहे आणि राहुल नार्वेकर हे पण जनतेचे प्रतिनिधी आहेत। आपण जर बघितलं तर आज रवींद्र वायकर जे निकटवर्ती आहे उद्धव ठाकरे यांचे, त्यांच्या घरी ईडीच्या धाडी सुरू आहे तर दुसरीकडे त्यांचे खासदार राजन विचारे यांच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत। त्यावरही जुलमी राजवट असल्याचं अनिल परब आत्ता म्हणाले। नाही, मला वाटतं ईडी ही न्यायव्यवस्था काय तपासणी व्यवस्था आज नाही आहे। काँग्रेसच्या काळापासून त्या ठिकाणी ईडी कार्यरत आहेत, कारवाया तेव्हापासून आजपर्यंत चालू आहेत। परंतु अलीकडच्या काळामध्ये कारवाई झाली की राजकीय उद्देशाने झालं अशा प्रकारचा बॉम्ब मारण्याचा कार्यक्रम कन्सर्न पार्टीची लोक करत असतात। मला वाटतं कुठलीही न्यायव्यवस्था, आपलं संविधान बाबासाहेबांनी एवढं बळकट दिलं आहे की काहीही कोणी करू शकत नाही। कोणाची तक्रार असेल, काही पुरावे असतील तर त्या ठिकाणी त्याप्रमाणे त्या तपास यंत्रणा काम करत असतात आणि तशाच पद्धतीनं ईडीसुद्धा काम करते। आता अनेक प्रकारचे घोटाळे मॅनिप्युलेशन केल्यानंतर जर चौकशी होत असेल तर त्याला इमाने इतबारे सामोरं गेलं पाहिजे आणि उद्या जर काही चूक असेल तर आपल्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि जर आपलं चूक असेल तर तुम्ही किती राजकीय बोभाटा मारलात तर त्यातनं आपल्याला वाचता येत नाही।
पण आपण बघतोय उद्धव ठाकरे यांची आजची भूमिका म्हणजे रडीचा डाव आहे आणि कदाचित त्यांनी मान्य केलंय की येणारा निकाल आपल्या विरोधात जाईल आणि त्यामुळेच त्यांची ही जनतेच्या न्यायालयाची धडपड सुरू असल्याची टीका आता प्रवीण दरेकर यांच्याकडनं केली जाते आहे. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.